अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. काय खबर, कैसे हो सगळी बेस हो. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज मी आहे डॉक्टर DN रोड फोर्ट मुंबईला. हा माझ्या मगती तुम्ही बघाल, हा आमच्या हनीफ मोडक साहेबचा नवीन ऑफिस आहे. आज आम्ही सगळी हया जमा झालेली आहोत. तिचं कारण आहे, आम्ही लोकांनी मगती एक ई-बुक लॉन्च केल्या होत्या. ती इंग्लिशमध्ये होती. तिचं एक मराठी आणि उर्दू व्हर्जन हे 2 रिलं होतं. ते आज आम्ही लॉन्च करणार आहोत. त्यासाठी आम्ही सगळी एकत्र राहिलेली आहोत. उम्मीद करताय तुम्ही आजचा हा प्रोग्राम पुरा बघाल. व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा. अधिक माहिती तुम्हाला आपली तजीन देतील. आणि ह्या आमच्यासोबत भाभी आहेत, हनीफाची मिसेस. अस्सलाम वालेकुम. तर तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलाय. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. अस्सलाम वालेकुम. जसा की जुनेद भाईंनी सांगले की आज आम्ही उर्दू आणि मराठी ई बुकच्या लॉन्चला इकडे जमा झालेलो आहोत. लास्ट इव्हेंटला आम्ही इंग्लिश बुकचा वॉक थ्रू सगळ्याला दिलेला होता. जुनेद भाईंनी ब्लॉग पण शूट केलेलो आहे आणि त्या ब्लॉगमध्ये जी आहे तुम्हाला प्रॉपर ई बुकचा फंक्शनॅलिटी काय आहे ती पण त्यामध्ये सांगलेली आहे. आणि सेम फंक्शनॅलिटी जी आहे उर्दू आणि मराठी ई बुकमध्ये पण तुम्हाला मिळेल. थोडासा डिले झाला आम्हाला बिकॉज ऑफ सम टेक्निकल चॅलेंजेस आले काय आणि ते ओव्हरकम करण्यामध्ये थोडं टाइम गेलो. पण ॲट द एंड आमची जी टेक्निकल टीम आहे सो वी ऑल वर सक्सेसफुल. आणि ही ई बुक जी आहे आज अल्हम्दुलिल्लाह आम्ही लॉन्च करतो आहोत. आणि ई बुकचा जे लिंक आहे ती पण तुम्हाला जुनेद भाईच्या ब्लॉगमध्ये मिळेल. आणि मराठी ई बुकमध्ये उर्दू आणि इंग्लिशचा पण तुम्हाला लिंक मिळेल आणि वाईस वर्सा अशी आम्ही फंक्शनॅलिटी बनवलेली आहे. आणि इन्शाल्लाह तुम्ही गो थ्रू करा. सगळ्यांना पसंत येईल. आपल्या लँग्वेजमध्ये पडू का काही पण इन्फॉर्मेशन असते ती सगळ्यांना बेस वाटते. तेव्हा आमची उम्मीद बस एवढी आहे की ई बुक जी तेवढी इंग्लिशला सगळ्यांनी पसंत केली तेवढी मराठी आणि उर्दूला पण इन्शाल्लाह सगळी जण पसंत करतील. थँक्यू. अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद. सदकल्लाहु अज़ीम. आता आपण आतल्या ऑफिसला आलेले आहोत आणि अल्हम्दुलिल्लाह तिलावत पण झालेली आहे. आणि आजच्या ह्या प्रोग्रामला आपण सुरुवात करतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काही लोकांचं इंट्रोडक्शन आहे करून देत आहे. अस्सलाम वालेकुम. डॉक्टर पाटणकर साहब, जैसे तुम्ही सगळी ह्यांना जाणता आहोत. सर काय खबर, खैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह. इस एडवोकेट इस अब्राहमी साहब. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम सर, कैसे? अल्हम्दुलिल्लाह. आणि आमचा हनीफ मोडक साहब, जसं तुम्ही ह्यांना जाणता आहोत. यस यस. अस्सलाम वालेकुम. हे आमचं दोस्त कमाल मांडलेकर साहब. अस्सलाम वालेकुम. खैरियत आहे ना? जी जी अल्हम्दुलिल्लाह. सिराज चिकटे. Everybody, Solani's grandson. फिरोज वोरा. फकीर मोहम्मद ठाकुर. मोहम्मद अली शेख. आमची सिस्टर तजीन. अस्सलाम वालेकुम. सलाम. इतमौलीन पाटणकर. अस्सलाम वालेकुम. लायक अली मोडक. वालेकुम. अनवर मिर्जा. अस्सलाम वालेकुम. अकबर खलफे. अफजल मोदक. आपलं जे ट्रेडिशन आहे ते आजकालच्या जनरेशनला माहिती नाही. ओल्ड टाइम्स मध्ये शादे कसे होत, काय होत ते सगळं जे आहे आपल्या पोरांना जर मी आज वाचूका लावला सो दे विल बी रिअली सरप्राइज अँड दे विल एन्जॉय रीडिंग इट. सो ऑल दोज थिंग्स वी हॅव इन्क्लुडेड इन दिस सेक्शन. आणि ह्या सेक्शनमध्ये आम्ही अजून एक चीज इन्क्लूड केलेली आहे की एक कोकणी माणसाचा जे लाईफ सायकल आहे फ्रॉम त्याला पाळण्यात घालण्यापासून त्याची शादी होय सर आणि काय काय आमचे कोकणमध्ये फेस्टिवल्स असतात बोला त्याच्याबद्दल पण एक इन डिटेल आर्टिकल आम्ही इन्क्लूड केलेला आहे. वी आर शुअर दॅट यू विल गोना एन्जॉय दॅट. अस्सलाम वालेकुम. देखिए, कोकण इज द बेस्ट पार्ट ऑफ महाराष्ट्र. इन कोकनीज आर द बेस्ट पीपल ऑफ द महाराष्ट्र. मैं उनको इतना करीब से जानता हूँ और पिछले 30 साल से बड़ा क्लोज रिलेशन है उनसे. मैं पहली बार नगर सेवक बना तो उस इलाके से जहाँ कोकनी ज़्यादा थे, और फिर सेकंड टाइम में नगर सेवक बना तब भी कोकनी की पूरी बस्ती थी वहाँ. और जहाँ से मैं आमदार हुआ वहाँ भी बहुत ज़्यादा कोकनी थे, तो उनसे बहुत प्यार मिला है. और ये मेरा वादा है कि जब तक जिंदा हूँ उनको बहुत प्यार दूंगा, उनकी बहुत इज्जत करूँगा, क्योंकि जो भी आज मैं हूँ इनका बड़ा हाथ है. सबसे अच्छी बात ये लगती है कोकण की, ये खाना बड़ा टेस्टी है वहाँ का. बहुत प्यारा खाना, इतना टेस्टी खाना कि मैं पूरा हिंदुस्तान घूमता हूँ, हिंदुस्तान के बाहर भी गया हूँ, लेकिन जो खाना कोकनी कौम के लोग बनाते हैं उनके घर में खाने का जो मज़ा आता है, खास करके सी फूड, लाजवाब. और डॉक्टर पाटणकर तो ये दावत बार बार करते रहते हैं. आणि मोडक साहब भी काफ़ी दावत करते हैं, हम खाते हैं उनके साथ खाना, तो बड़ा अच्छा लगता है. और ये है खूबी है कि मेरे खास दोस्त जो है मोहम्मद अली शेख वो भी कोकनी है.
मेरे साथ में जो 4-5 लोग रहते हैं उसमें ज़्यादातर कोकनी लोग बहुत क्लोज है मेरे से। उनका नेचर, उनका कैरेक्टर, उनका एटीट्यूड, उनके मैनर्स, उनकी इस्लाम को इस तरह फॉलो करते हैं, मजहबी है, बहुत पायस है और बहुत नेक लोग हैं। तो उनसे जितना प्यार करो उतना कम लगता है। मैं समझता हूँ कि कोकन में काफ़ी बार गया हूँ और काफ़ी दिन रहा भी हुआ हूँ। इतना खूबसूरत इलाका, इतना प्यारा इलाका, इतनी हरियाली, और मतलब वहाँ की जो पहाड़ से पानी गिरता है वो देखने खास पहुँचते हैं बारिश में। तो ऐसा लगता है कि ये इलाके को अल्लाह की तरफ से कुछ खास इनायत है कि यहाँ के लोग नेचर में अच्छे हैं, कैरेक्टर में अच्छे हैं, दिखने में अच्छे हैं, पैसा भी खूब है उनके पास। तो हर तरह से अल्लाह ने नवाजा है इनको। और जो खास करके आज जो बुक की लॉन्चिंग है, वो बुक मैंने पढ़ी है, बहुत प्यारी किताब है। आपको चाहिए कि आप फ़ोन कर किताब मंगाइए, उसको पढ़िए, आपको बड़ा मज़ा आएगा और बहुत कुछ जानने का मौका मिलेगा। और कोकनी मेला जो लगता है बम्बई में, वहाँ जाओ तो वहाँ की जो हमारी जो क्राउड रहता है और जो उनमें खुशी रहती है और जो उनमें मेल मिलाप है, प्यार आपस में जो प्यार का उनका संबंध है, बहुत अच्छा है। मैं समझता हूँ दे आर द बेस्ट पीपल ऑफ द सिटी, ऑफ द स्टेट, ऑफ द कंट्री। मागा 1 वर्ष झालं, वाटतं 1-1.5 वर्ष झालं पहिलं बुक केला, तेव्हा त्याच्या बाद अल्हम्दुलिल्लाह आणि मोडल केलं तुमच्या लोकांनी पुन्हा सेकंड एडिशन पण काढले। तो मुफ्ती अशफाक माझ्या राहिले होते, बोले अशफाक साहब मैं चाहता हूँ, मैं कोकण से गुर्बत ख़त्म करना चाहता हूँ, तुम्ही काय करा, गोव्यापासून मुंबईच्या बॉर्डरमध्ये बघा किती गाव आहेत आपल्या कोकणात, किती तालुके आहेत, डिस्ट्रिक्ट 4 किंवा 5 डिस्ट्रिक्ट आहेत, आणि बघा एका गावात किती गरीब आहेत, आम्ही ह्या गावातल्या गुर्बत ते खतम करूया। So this is my project. The second, I want to saturate Konkan with education, dini talim and dunyai talim, and it is not impossible. So this is what there are 2 projects I am keeping. Probably 26, 27. I think probably I'll complete it also. इंशाल्लाह। बहुत खुशी हुई इस ग्रुप में बात करते हुए, और एक दो चीज़ें हमको जो एक्सपीरियंस से समझ में आई कि वर्ल्ड लेवल पे क्या चल रहा है और वर्ल्ड लेवल में इंडिया में क्या चल रहा है और इंडिया में हम क्या कर सकते हैं। तो अभी आज का ज़माना इंटरनेट का ज़माना है, पहले फैक्ट्री का ज़माना था, उसके पहले ज़मींदार लोग थे। तो हमको भी टेक्नोलॉजी ओरिएंटेड चीज़ें समझना और उनके बिजनेस शुरू करना, नॉलेज पे, एजुकेशन पे हमारा हमेशा से पहले से जोर रहा है, लेकिन उसका रिज़ल्ट अल्टीमेटली है कि एम्प्लॉयमेंट एंड कॉमर्स। तो हमें हमारे जो कलेक्टिव एक्सपीरियंस है उसको एक जगह जमा करके उसके पीछे बिजनेसेस खड़े करने हैं। और पहले बड़ा मुश्किल था, लाइसेंस नहीं मिलता था आपको, पहले आपको काफ़ी कैपिटल एक्सपेंडिचर चाहिए था। आज के ज़माने में टेक्नोलॉजी बिजनेसेस आप शेयर्ड लेवल पे शुरू कर सकते हो, इतना हाई लेवल का कैपिटल नहीं चाहिए। तो इस तरह कुछ एक्सपेरिमेंट कर रहे हैं, इंशाल्लाह इसके हिसाब से कुछ लोगों से कोऑपरेशन में बढ़ना चाहिए और कुछ एकेडमी वगैरह सोचना चाहिए हमें, बिज़नेस एकेडमी, ताकि हम बिज़नेस चलाना सीखे, बिज़नेस बनाना सीखे और बिज़नेस में एम्प्लॉयमेंट क्रिएट करें। इस तरह की बस छोटी मोबड़ी बात, लेकिन कुछ एक्सपेरिमेंट तो चल रहे हैं। इंशाल्लाह इसको उसकी थोड़ी पब्लिसिटी भी करेंगे आहिस्ता आहिस्ता करके। तो आज के लिए बहुत बहुत शुक्रिया टू अरेंज दिस इवेंट एंड गुड टू बी विद ऑल द फाइन पीपल। थैंक यू। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबसे पहले मैं सबको मुबारकबाद देना चाहता हूँ कि हमारे आज की कोकनी जो है ई बुक, इसका जो हम लोगों ने आज इनाग्रेशन किया, यानी ये 2 साल का जो सफ़र जो था वो काफ़ी लंबा सफ़र रहा। और लाजमी सी बात है कि हमारे को इस सफ़र में जो है काफ़ी तकलीफ़ भी हो गई। इट वाज नॉट ईजी, इट वाज नॉट अ केक वॉक, लेकिन फिर भी अल्हम्दुलिल्लाह बिकॉज ऑफ द कंट्रीब्यूशन एंड बिकॉज ऑफ द ग्रेट एफर्ट्स ऑफ ऑल द मेंबर्स, द इनपुट वाज वेरी गुड। और उसका जो है फाइनल रिज़ल्ट जो है वो आप देखेंगे तो इज़ रियली ब्रिलियंट एंड डैज़लिंग। तो मैं अभी आपको ज़्यादा वक्त लेना नहीं चाहूँगा क्योंकि बहुत सारे मेंबर्स और बात करना चाहेंगे। तो मैं फिर एक मरतबा कोकनी बात, ये जो हमारा जो ग्रुप है
हुज बेबी दिस वॉज द कोकनी ई बुक। मैं सबको मुबारकबाद देना चाहता हूँ। मैं किसी भी पर्टिकुलर इंसान का नाम नहीं लेता हूँ क्योंकि फहरिस्त में जो है बहुत लंबी फहरिस्त है। तो मैं फिर एक मरतबा सबका शुक्र अदा करता हूँ कि आपने अपना कीमती वक्त निकाल के यहाँ पर इस जलसे को हुस्न और रौनक बख्शी। मैं फिर एक मरतबा आपका सबका शुक्र अदा करके मैं आपसे विदा देता हूँ। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह। The English version of our e-book was successfully launched in October 2024. Today, with immense pleasure, we announce the official release of the much-awaited Marathi and Urdu version, completing our promise to present the rich heritage, culture and achievement of our community in all three languages. While we celebrate this milestone, at the same time, we sincerely apologize for the delay of nearly 8 months in launching Marathi and Urdu version. The journey was not without its challenges. Deliberate attempts were made by certain individuals to disrupt the English version. Irrespective, we released it on schedule. Advertisers' funds were freezed by a senior entrusted with financial responsibilities. He failed to deliver, and approximately 1,64,000 over this amount remains unaccounted for in his custody, his account. He did not reconcile the account despite repeated follow-up. Despite these setbacks, the team stayed committed. Out-of-pocket expenses were personally covered to ensure the product stayed on course. Today, all 3 books are complete, live and available for everyone to read. We thank all our well-wishers, supporters and advertisers who stood by us for your patience. Do explore this facility, share and stay connected. Your encouragement kept us going through this testing journey. Alhamdulillah. है ना, मी तुम्हाला दाखवता आजचा जो नाश्ता आहे तो सगळा आमच्या भाभीने अरेंज केलेले आहेत, हनीफ भाईच्या मिसेसने. आपण त्यांची बात करणार आहोत आणि काय काय आणले नाहीत तो पहिले मी तुम्हाला दाखवता आहे. बघा ह्या प्लेटला तुम्हाला हे दाखवता. ही बघा लगडा आहे, स्वीट आहे आणि चिकन कबाब आहे. कसला कबाब आहे? चिकन कबाब. चिकन कबाब आहे. आणि भाभी फणस कतना आणल्या? फणस गावाची कसब्याची. हे बघा फ्रेंड आहेत ना इब्राहिम भाई, त्यांनी दिले आम्हाला गिफ्ट. कापा फणस आहे. ओके. आणि लगडा? लगडा चना मी बनवला. तुम्ही बनवला? आणि चना एवढा टेस्टी आहे. मी खूप वर्षानंतर इतका टेस्टी चना खाल्ला हो. व्हेरी नाईस. रिअली? आणि चिकन कबाब पण मी बनवला. आणि चिकन कबाब पण मस्त आहे. चला आता आपण हिला टेस्ट करणार आहोत. चला सुरुवात करूया. एक्सपर्ट कमेंट देणार आहोत इन्शाअल्लाह. अस्सलाम वालेकुम. मला तर सगळीच ओळखता, फिरोजा शकील उपाध्ये. आणि अल्हम्दुलिल्लाह आज आम्ही हनीफबाईच्या ह्या नवीन ऑफिसचं ओपनिंग. सगळ्यात मोठी खुशीची बात आहे की आमचे जे पेंडिंग होते आमचे उर्दू आणि मराठीमध्ये जी आमची ई बुक लॉन्च व्हायची होती, जी आमची काही कारणामुळे सगळ्यांना सगळे कारण माहिती आहेत की काही कारणामुळे आमचे ते बुक्स जे आहेत ते इतके दिवस पेंडिंग राहिले आणि आम्हाला करूटाला थोडं टाईम लागलो. कोशिश आमची होती, जारी होती सगळी. आणि इन्शाल्लाह आज लय खुशीची बात आहे की आम्ही जे लोकांना प्रॉमिस केला होता की तुमचे जे ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, तुमचं जे पण आहे, जे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांना जे आम्ही प्रॉमिस केला होता की आम्ही आमचे जी ई बुक आहे ती 3 लँग्वेजमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत, इंग्लिश, उर्दू आणि मराठी. ती बात जी आहे ती आमची आज कंप्लीट झाली आणि ते आम्हाला लय बेस वाटते. आणि आम्ही लय खुश आहोत की आज जे आम्ही लोकांना कमिटमेंट दिला होता त्यांचा कमिटमेंट पुरा झाला. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा शुक्र आहे. अस्सलाम वालेकुम. हनीफबाईंनी गेली 2-3 वर्षापासून कोकणी बातो का गुरु आणि कोकणी लोकांना एक प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी जी कोशिश केला आहे आणि त्या माध्यमाची ही जी बुक तयार झाली आहे कोकणी समाजाच्या संदर्भात. खरं म्हणजे काय आहे, आम्ही कोकणी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जास्ती आहे, त्याच्यामुळे आमचा विकास आम्ही स्वतः करत नाही, कारण की आम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहतो. लॉंग टर्ममध्ये आमची खैली प्लॅनिंग नसते. आमच्या समाजात जे काय काम आधारे झाले ते सगळे आधारे कलेक्टिवली लोकांनी केले होते. त्याच्यानंतर
जे काय अल्लाने त्यांना नवाजलाय, पैसे आले त्यांनी का आधारे केलाय, पण ते लॉंग टर्म आधारे दिसत नाही. जे झाले याच्या पहिले तेच लॉंग टर्ममध्ये चालू आहेत आधारे. आणि जे आता पैशावाले पैशाच्या जवळ काय लोकांना जमा करून ॲक्टिव्हिटीज करतात ते लॉंग टर्ममध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी दिसत नाही. ही आमची कोकणी लोकांची कमजोरी आहे. म्हणून हनीफबाई, मी स्वतः, अकबर खलपे आम्ही कोशिश करतो की सगळे कोकणी समाज कसा विकास करेल त्यांना स्वतःहून पुढे येऊन का पाहिजे. लोक आमचे विकास करणार नाही. अल्लाह हाफिज. अस्सलाम वालेकुम. मैं कोकनी तो नहीं हूँ लेकिन हाफ कोकनी हूँ, इसलिए कि हमारी बहू जो है वो कोकन की है. और दूसरी बात ये भी बताना चाहता हूँ कि कोकन के मैं ऑल द बेस्ट विशेस फॉर कोकन पीपल. एंड आई वाज चीफ मैनेजर स्टेट बैंक ऑफ इंडिया, एंड ड्यूरिंग माई लास्ट 2 years I was in charge of the Raigad region. So I was roaming all Raigad region, all places in Raigad region, and I have appointed many business facilitators in Raigad. So they were working for State Bank of India, and they were facilitating this remittance of funds. So I have employed more than 50 people there, and because it was in my hand, so I have appointed more than 50% Muslim boys. MashaAllah. So now the facility is over, but still I remember all the places in Raigad. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. Me, Captain Laik Ali Mohammad Moda, and I'm very happy that I am in this place after 1982. I started my career from this particular office and in 1982, and I'm very happy that the journey was really helped by Hanifbai's father, Captain Ibrahim Moda Khan. It is unbelievable that so many Kokni boys got an opportunity through this shipping company, and we have done very nice, and we have been, luckily I have been captain over 33 years, so that's itself is an achievement, I can say. And I want many of us to do in this field better, and others can also, I can always thank Hanifbai and his late father and all that. We remember always him in duas. We have started our journey from this particular office. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांचा शुक्रिया अदा करताय. माझे इंटरव्ह्यू घेता. आज मी आता एक आमच्या हनीफबाई मोडक यांच्या ऑफिसला होतो. बरीचशी लोक इम्पॉर्टंट लोक की ज्यांनी ह्या ई बुकला लॉन्च करण्यासाठी एक छोटासा फंक्शन केलेला होता आणि आम्हाला पण इन्व्हिटेशन होता. ही ओरिजिनल जी ई बुक जी निघाला होता ती एका मोठ्या फंक्शनमध्ये लॉन्च केलेला होता, पण ती इंग्लिशमध्ये होतं. आणि डेफिनेटली आपल्या कोकणी भाषाला सगळी लोक इंग्लिश तर जाणतातच, पण त्याचबरोबर अशी पण आपली एक अशी एक बंच ऑफ पीपल आहात की जर उर्दू पण जाणतात आणि मराठी पण जाणतात. आणि ही खूप जरुरी चीज होती की ह्या दोन्ही भाषेत पण ही ई बुक येणं गरजेचं होतं. ह्याच्यामध्ये आपल्या कोकणी लोकांचा सगळा डेटा आहे. माझं नाव रफिक रहमान दलवाई, आम्ही पण ह्याच लाईनशी खूप काही काम करतो आहोत एज्युकेशनच्या तालुकशी. मी आमच्या यांचा शुक्रिया अदा करीन, यूट्यूबरचा, आमच्या हनीफबाईचा आणि सगळ्या ह्या एंटायर टीमचा की ज्यांनी ही इनिशिएटिव्ह घेतली ना आणि आज ही बुक लॉन्च केला. तर मी सगळ्यांना आजच रिक्वेस्ट करीन आपल्या कोकणी कम्युनिटीला की इंग्लिश तर तुम्ही सगळीच वाचता, मराठी पण वाचता आणि उर्दू पण वाचता. तर ही सगळ्या लँग्वेजमध्ये आता ती अवेलेबल आहे. तेव्हा आपल्या पूर्वजांची माहिती, आपल्या लोकांची माहिती आपल्याला सगळ्यांना माहिती मिळली पाहिजे. आपल्या पूर्वजांना कैसं होतं, कोण होतं आणि त्यांनी काय केलं. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की सगळ्यांनी बेसरीने वाचवा आणि त्याच्यापासून एक आपण मालूमात घ्यावी
आणि त्या दृष्टीने आपली पण काहीतरी व्हिजन ठेवून आपण पण आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी बेस करता येईल ह्याचा विचार करू आणि त्या दृष्टीने पुन्हा वाटचाल चालवी. शुक्रिया तुमचा परत एकदा. माझं नाव तुम्ही मला बोलायचं मोकळं दिल्याबद्दल. माझं नाव रफीक रहमान दलवाई. माझं तालुक मिरजोली चिपळूण यांच्यात मी सध्या वास्तव्य माझा मुंबईला आहे. शुक्रिया. जजाकुमुल्लाह खैर व हसन जजा. अस्सलाम वालेकुम. मी शफीक दलवाई. माझं पण ओरिजिनल गाव त्यांच्यासारखं दलवाई मिरजुलीचं आहो मी, पण मी बॉम्बेला सेटल आहे कारण गावात आता जाणं कमी होतं हेल्थच्यासाठी. बट वी आर अटॅच विथ आमच्या गावाशी आणि आम्ही एक आमच्या गावात चिपळूणला वन ऑफ द बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही हे करता होतं. त्याचं रफिकभाई व्हाईस चेअरमन आहात, मी त्याचं ट्रस्टी आहे आणि वी आर रनिंग सक्सेसफुल. आणि आता मी बात करता ई बुकची. ई बुक पहिल्याने इस्टॅब्लिश केली, मोप लोकांनी स्ट्रगल केली. बरीच नाव आहात, अनिभाई आहात, शकुलभाई आहात, मोप जण तुम्ही आहो, जुनेदभाई, सगळ्यांनी ही करून मोप मेहनत करून ही बनवली. इंग्लिशमध्ये बनला आणि आता त्याचा उर्दू आणि मराठी भाषेत पण यायला त्याचा मोप फायदा होईल. म्हणजे आपली लोकांनी काय काय केली ही लोकांना समजला तर पुढच्यात पण ती मोटिवेशन येतं की आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे. ती त्यामुळे बऱ्याचशे इन्फॉर्मेशन त्यात ऐशोबेस हा. आता काही चीज 100% नाही होत, त्यात काही मिसिंग पण असतील, काही ही असेल, पण ती जाणून बुजून केलेला नाही. जे बनवणाऱ्याच्या नॉलेजला होता त्याने ती टाकली, पण त्याचं मोप इन्फॉर्मेटिव्ह आहे ती. तेव्हा सगळ्यांनी ती बघवा आणि जी पण कोऑर्डिनेशन करता येईल ज्यांनी मेहनत केली ना त्यांच्यासोबत ती करवा, ऐसाच मी सगळ्यांना सांगेन. तो आज अल्हम्दुलिल्लाह हमारी उर्दू और मराठी ई बुक के लॉन्च के लिए हम सब यहाँ जमा हुए हैं. सो ऑल द चैलेंजेस, हमारा जो टेक्निकल टीम है, सो वी वर्कड टुगेदर और अल्हम्दुलिल्लाह जो है टुडे इज द डे. सो वी वुड लाइक टू थैंक ईच एंड एवरी वन ऑफ यू हु आर प्रेजेंट हियर कि आप लोग अपना वक्त निकाल के यहाँ पे आए. एंड येस, टुडे इज अ बिग ओकेजन फॉर ऑल ऑफ अस एज वी प्रॉमिस्ड. थँक्यू सो मच. मी ह्या तिन्ही बुकचं लिंक जे आहेत ना ते डिस्क्रिप्शनला लावून ठेवत आहे. उम्मीद करताय तुम्ही सगळी लोक त्यांना चेकआउट कराल. जरूर चेकआउट करा. आपल्या कोकणी लोकांनी आजपर्यंत काय काय बनवले नाही त्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत बऱ्याचशा लोकांनी ठेवलेला नाही. आम्ही लोकांनी पुऱ्या कोकणातनं तो डेटा गोळा करून एकत्र आणण्याची कोशिश केल्या आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. उम्मीद करताय ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू ऐसाच एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.